श्री सिद्धभैरवाय नमः. दुर्लभ मानव जन्म मिळाला त्याचे तुझे ना भान. का बनसी बेभान तरुणा, का बनसी बेभान. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी एक भजन गायलेलं आहे. का मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि आपण जे बोलतो आता तो क्षण इतकी दुर्लभ आहे. आणि मग काही लोक काय म्हणतात, काय नाही हो टाईमपास करतोय. अरे मनुष्य जन्म हा टाईमपास नाही. एक बाजूला ज्या वेळेला रुक्मिणीनं कृष्णाला विकलं होतं याला सत्यभामेना, आणि मग नारद काय सांगितलं, एक बाजूला कृष्ण आणि एक बाजूला सोनं, तेवढं सोनं मला दे. सगळं सोनं टाकलं, परंतु कृष्णाचं मोल काय झालं नाही. आणि मग रुक्मिणीनं एक तुळशीचं पान ठेवलं आणि कृष्णाचं मोल झालं. तर जो काटा खाली बसला. तसा हा आपल्या हृदयामध्ये कृष्ण आहे, आपल्या आत आत्मा आहे. साऱ्या जगाची संपत्ती जर एका बाजूला टाकली आणि एक बाजूला मनुष्य देह टाकला, तर मनुष्य देहाची आणि क्षणोक्षणी हाची करावा विचार, उद्धाराया पार भवसिंधू. तुकाराम महाराजांनी सांगितले, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले हित करी वेगी. बघा, तुकाराम महाराजांनी सगळ्यांच्या पाया पडलेले. का तू हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे, हा तुला मिळाला, हा परत मिळणार नाही. मग या जन्माचं सार्थक करून घे. पण आज माणूस इतका बेमान झालेला आहे. आणि आजचा तरुणाचा तर विषयच राहिला नाही. आजच्या तरुणाला तरुण म्हणावा, माणूस म्हणावा, पशुची उपमा द्यायला सुद्धा लाज वाटते. आजचा तरुण पशुच्या पलीकडे वागू राहिला आहे. पण तरुण तो किती दिवस आहे. पूर्वीचे लोकांचे 100 वर्ष जगायचे, आणि आजचं तुझं तारुण्य किती. अरे 2 दिवसाची जवानी तुझी, आणि तुझं हे आज कलियुग आणि कृत्रिम खाणं तू क्षणीच आहे. आणि मग तू आता सावध होय आणि तुझ्या जीवनाचं सार्थक करून घे. म्हणून ह्या मनुष्य जन्माला तरुणाला आज आणि मुलींना गरज कशाची, तरुणाची, याची संगतीची. आज पाश्चात्य विचार जे आहेत, खा प्या मजा करा, आता त्यांचं जे हवामान आहे त्यांचं थंड हवामान आहे. आणि त्या थंड हवामानातून त्यांना लोकसंख्येच्या वाढीकरता त्यांना असे वाईट देखावे, वाईट पिक्चर असे ते करावं लागतात. कारण त्यांची लोकसंख्या कमी आहे आणि त्यांचं वातावरणात त्यांची मानसिक स्थूलता कमी आहे आणि त्यांना उत्तेजित करावं लागतं. आणि आज आपण त्यांचे जे विचार आहे ते विचार आपण घेऊन राहिलो आहे. आणि त्यांच्याकडे वृद्धाश्रम, आपली भारतीय संस्कृती, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गायला देव मानला, प्राणीमात्रा देव मानलेला, ते देव कोणालाच मानित नाही. ब्रह्मास्मी तेच देव आहे. आणि ती संस्कृती आपल्या तरुणांनी विचारली आणि जीवनाचं वाटोळं करून घेतलं. तर आपण काय म्हणतो, मांजर काय करतं, दूध पिताना डोळे अडकतं. त्याचा हेतू काय आहे, का मला कोणा पाहू नये. अरे तुझे डोळे अडकेले पण जगाचे डोळे उघडे आहे ना. तसा माणूस ज्या वेळेला, मी मागे सांगितलेलं आहे, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय. माझ्या वागणुकीनं, माझ्या बोलण्यानं मलाही त्रास होतो, त्याचं नाव पाप. आणि माझ्या वागणुकीनं मलाही आनंद होतो, दुसऱ्यालाही आनंद होतो, त्याचं नाव पुण्य. आज संस्कृतीमध्ये जुने लोक म्हणतात बागुलबुवा, तसा हा पाप पुण्याचा बागुलबुवा झालेला आहे. आणि मग मी डोळे पाप करतो, तर हे तुझं पाप बघायला कोणी नाही. पण नाही, ही सृष्टी माता आहे. सूर्य, अग्नी, हवा, पाणी, हे जे 14 तत्व आहेत, आणि या 14 तत्व तुझी नोंद केलेली असती. आणि ज्या वेळेला तू मरतो आणि मग चित्रगुप्त हे 14 साक्षीदार आहेत. म्हणून माणसाचा 10वा 12वा 13वा होतो आणि 14व्या दिवशी त्याला हिशोब द्यावा लागतो. मग आपल्याला हिशोब देऊन वाईट कृत्य करू नये म्हणून मला कोणी बघत नाही याचा प्रत्येक
तरुणांनी मुलामुलींनी विचार करावा, चांगलं जगा, चांगलं वागा, चांगली संगत धरा, क्षणीचा विचार करू नका. हे सुख आहे, हे क्षणिक सुख आहे आणि एक क्षणिक सुखाने तुमच्या जीवनाचं वाटोळं होणार आहे. तर मग आता आपला संगत कोणाची? साधू संतांची. आपले जे कुळदैवत आहे त्या कुळदैवांपाशी जा, तुमचं मन रमवा. मग आता आपला सिद्ध भैरवनाथ याच्यापाशी किती ताकद होती, शक्ती होती. त्यांनी शंकर पार्वतीची सेवा केली, तो शंकराचा होता अंश आहे. खंडेरावाच्या अंगात किती ताकद होती. आणि मग हे कुळदैवते शक्ती उपासना करा, कुळदैवाची उपासना करा. आता ही चैत्र पौर्णिमा येईल, चैत्र पौर्णिमेला आपला सिद्ध भैरवाची यात्रा भरती. या यात्रेत या, सत्संगती धरा, संगतीनं तुमचा विचार होईल. तर एक साधू होता आणि तो साधू असं मांडी घालून बसला. मांडी घालून बसल्यानंतर तिथे उंदीर आला पळत आणि त्या साधूच्या मांडीवर बसला. तर त्याच्या पाठीमागं मांजर लागली होती. साधू म्हणतो, काय रे, तुला मांजरीचं भाव आहे, जा तू मांजर वसील. आणि तो मांजर लागला वाळा, त्यावेळेस त्याच्या मागं कुत्रं लागलं. परत साधूपाशी आला, जा त्याला तू कुत्रा वसील. आणि त्याच्या मागं वाघ लागला, आणि जा तू वाघ वसील. आणि त्यांनी त्याला वाघ बनवलं. तसं या भगवंतानी आपल्याला काय बनवलं आहे? वाघ. आणि हा वाघ बनल्यानंतर हा उन्मत्त होतो आणि मग त्या साधूचा हात धरतो. मग तो साधू काय म्हणतो, अरे तू उंदीर होता, तुला मी वाघ बनवलं. तसा लहान मुलगं जन्माला येतं, ते आई वडील वाढवतात, मोठं करतात. तो उंदीर असतो आणि तो मोठा होतो आणि त्या म्हणतो मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. आणि त्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन घालतो, आईवडिलांना सेवा करत नाही. त्यांनी धन कमवलेले, संपत्ती कमवलेले. अरे मूर्खा, त्यांना तू आज वृद्धाश्रमात घालतो, पण तुला मुलं होणार आहे, तुला मुली होणार आहे. 2 दिवस तू मजा मारशील, पण तुझी काय अवस्था आहे? म्हणून प्रत्येक तरुणाने आपल्या तरुणीचा वापर, आपली माता आणि माती फक्त वेलांटीचा फरक आहे. तर ही भारतभूमी आहे. आपले तरुण सीमेवरती जीवाचं बलिदान करून आपल्या भारताचं रक्षण करतात. आणि आजचा तरुण काय करतो? हातात मोबाईल, आणि मग मुलींना काय चॉकलेट देतो, कॅडबरी देतो, गुलाबाचं फूल देतो आणि क्षणिक सुखामध्ये त्याच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतो. लाज वाटायला पाहिजे. आपल्या आईवडील आपल्याकरता काय करतात? क्रिकेट केलं का तरुण टाळ्या वाजवतात. काय म्हणतात? सिक्सर मारला, फोर्स मारला. अरे तुझा बाप दिवसभर शेतात काम करतो आणि रखडतो, बापाचं काहीच नाही. बापानं काय केलं? काय मोठा उपकार केला. आईनं काय केलं? काय मोठा उपकार केला. आणि आज तरुण बनला तर तरुण बनू नका, डोळे उघडा. तुकाराम महाराजांचे शब्द आहे. तुकाराम महाराज एवढा मोठा संत आहे, जगद्गुरू. त्यांनी आपल्याला अभंगात सांगितलेलं आहे का, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलेलं हित करी वेगी, पाया पडून सांगितलेले. तर शेवटी मागून तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्यात, किती सांगावे तरी न ऐकती भटकीचे, पुढं चिंदळीचे रडतील, पुढं काय होणार आहे त्याने आधी सांगितलेलं आहे. आणि रामदास स्वामीने सांगितले, मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. रामदास स्वामीने सांगितले. आणि एकनाथ महाराजांनी काय सांगितलं? काय माय गेली होती भूतापाशी, हरिन ये मुकाशी अरे मुढा. अहो शेवटी साधू संतांनी सांगून कटाळलं आणि शेवटी शिवाय दिलेला आहे. तर आता जागे व्हा आणि मग आपली भारतीय संस्कृती, आपल्या देशाकरता, आपल्या आई, आपल्या मातृभूमीकरता, आपल्या कुटुंबाकरता आपल्या रक्ताचा वापर केला पाहिजे. आणि आजचा तरुण वापर कसा करतो? 24 तास मोबाईलमध्ये बसतो आणि जीवनाचं सत्यानाश करून टिकतो. फुकट कसं मिळेल? काय बापाचं काय? बापाची आयती प्रॉपर्टी पाहिजे, बापाचं आयतं ATM पाहिजे. कष्ट करायला नको आहे, काम करा. कष्ट करा, व्यवसाय करा, काम करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. आपल्या पाश्चात्य देशामध्ये जो मुलगा असतो तो असा जपानमध्ये असा रिकामा वेळ घालीत नाही. जपानमध्ये 2 रुपये कसे मिळतील, बिझनेस कसा मिळेल, व्यवसाय करा, शेती करा, शेतीला जोड, पूरक व्यवसाय करा. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर उद्योग, 300 उद्योग तुमच्या मोबाईलमध्ये मागा.
उद्योग करायचं, 300 उद्योग करायचं पुस्तक, ते पुस्तक येईल. तुम्ही घर बसल्या शेतीला जोडधंदा म्हणून ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक तुम्हाला जर लागलं असलं तर सिद्धभैरवला या, तुम्हाला मी त्या पुस्तकाचा पत्ता देतो. तुम्ही घर शेणापासून याच्यापासून कडुलिंबापासून अनेक प्रकारे उदबत्ती करता येते, तेल करता येतात, मेणबत्त्या करता येतात, शेतीला पूरक व्यवसाय करता येतात. व्यवसाय करा, शेती करा, शेतीला पूरक व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आपल्या कुटुंबाला मदत करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. भैरवनाथ महाराज की जे हे विचार तुम्हाला मी सांगितले, ही सत्य परिस्थिती, माझ्या जीवनाचा अनुभव आहे. मला गरिबी होती, खायला अन्न नव्हतं, कपडा नव्हता. मी सगळे व्यवसाय केले आणि आज 2-3 कोटीची मालमत्ता आहे. आणि व्यवसाय करून मी आजही मनाना तरुण आहे. शरीरानं जरी म्हातारा झाला तर मनाना खचू नका, मनाना तरुण बना. शरीर भीष्माचार्य 175 वर्ष वयाचे होते आणि त्यांनी पाहिला शंखपुष्पा. तर आजचा तरुण म्हातारा झालेला आहे. शरीराना तरुण आहे, मनाना म्हातारा आहे. तर मन उत्तेजित ठेवा, व्यवसाय करा, व्यायाम करा, आरोग्य सांभाळा, ब्रह्मचर्याचं पालन करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. हा जर की आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. काय मॅडम?